नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. आदिवासी भागातील रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलून आदिवासी युवक युवतींना न्याय द्यावा असे आवाहन खासदार भास्कर भगरे यांनी केले. आदिवासी क्षेत्रातील पेसा भरती करावी या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या वतीने दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन केले. त्याप्रसंगी खासदार भगरे बोलत होते. आदिवासी युवक युवतींनी आदिवासी विकास भवनासमोर आमरण उपोषण सुरू केले होते, मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दिंडोरी येथे माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी दिंडोरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. चक्का जाम आंदोलनामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता. यावेळी आंदोलनात किसान सभा तालुकाध्यक्ष देवीदास वाघ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी रमेश चौधरी, DYF संघटनेचे जिल्हा सचिव आप्पा वाटणे, संतोष रेहरे, गुलाब गांगुर्डे, शांताराम चारोस्कर, अरुण गायकवाड, संपत कराटे, सचिन धुळे, देवा वाटणे, आदिवासी प्रवक्ते अक्षय बदादे, सोमनाथ लहांगे, सुनील भोई, राहुल नवले, प्रभाकर चारोसे, दादा गाडवे, किसान सभा तालुका कमिटीचे हिरामन गायकवाड, दशरथ गायकवाड, गुलाब शिंदे, लक्ष्मण देशमुख आदींसह आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. पेसा भरतीची अंमलबजावणी करावी, 17 संवर्गातील जागा ताबडतोब भरल्या जाव्यात आणि म्हणून आदिवासी विकास विभागाकडून होणारी भरती शासनाने वेळोवेळी वेगवेगळी कारण दाखवून कोर्टाचं कारण दाखवून ती थांबवलेली आहे. आणि म्हणून शासनाला विनंती करण्यासाठी 1 ऑगस्ट पासून नाशिकच्या गोल क्लब मैदानावरती 17 जिल्ह्यातील आदिवासी लोकांनी जे आंदोलन चालू केलं, परंतु सरकारने म्हणजे त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं होतं, परंतु सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. आणि म्हणून 12 ऑगस्ट रोजी कलेक्टर कचेरी असेल किंवा आदिवासी आयुक्त यांच्याकडे जो मोर्चा नेण्यात आला, त्या मोर्चानुसार मुख्यमंत्र्यांबरोबर आणि संबंधित विभागाच्या खाती प्रमुखांबरोबर बैठक घालून याच्यावरती काहीतरी तोडगा काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन कलेक्टर आणि आदिवासी आयुक्त यांनी दिलेलं होतं. परंतु त्याच दिवशी त्यांना हे पण दिलं होतं की मुदत पण दिलेली होती की 20 ऑगस्ट पर्यंत तुम्ही याच्या संदर्भात निर्णय घ्या. निर्णय झाला नाही तर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. आणि आज 17 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक 17 जिल्ह्यातील जे आदिवासी जे आपले भाग आहेत त्या भागामधल्या प्रत्येक आदिवासी तालुक्यामध्ये आज चक्का जाम आंदोलन होते. आणि सर्वांची मागणी हीच आहे की जी आदिवासी भरती आहे त्याच्यात 17 संवर्गातल्या जागा भरायला पाहिजे. नॉन पेसा मधल्या जागा भरल्या जातात आणि आदिवासी क्षेत्रातल्या जागा भरल्या जात नाही. आज आपण बघतोय की गावागावात गेल्यानंतर अनेक शिक्षकांची पदं रिक्त आहे. आज 2 महिने झाले त्या ठिकाणी शिक्षक नाहीये. उद्याचं भवितव्य कसं घडणार? आणि विशेषतः हा आदिवासी क्षेत्रावरती आदिवासी बांधवांवरती केला जाणारा अन्याय. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब या प्रश्नी लक्ष घालून आदिवासी बांधवांचा प्रश्न, पेसा भरतीचा प्रश्न ताबडतोब सोडवावा. नाहीतर आंदोलन हे JP गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं जातंय आणि माझ्या माहितीप्रमाणे आंदोलन तीव्र सुद्धा होऊ शकतं. एस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.